replicating fork, replicating fork, replicating fork. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की DNA molecules that is appears as inverted Y shape. ठीक आहे. The DNA molecule appears as inverted Y. इन्व्हर्टेड वाय म्हणजे हे असं स्ट्रक्चर फॉर्म होतं जेव्हा रेप्लिकेशन स्टार्ट होतं तेव्हा. इन्व्हर्टेड वाय शेप स्ट्रक्चर कॉल्ड रेप्लिकेटिंग फोर्क, रेप्लिकेटिंग फोर्क. ठीक आहे. DNA हेलिकेज एन्झाईमची ॲक्टिव्हिटी झाल्याच्या नंतर त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड, सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. DNAचं रेप्लिकेशन हे खूप मोठं आहे. तसंच प्रोटीन सिंथेसिसमध्ये पण खूप आहे. ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन म्हणजे ते एका पिरियडमध्ये होणारं नाही आहे. तसं जर आपण विचार जर केला की DNAचं रेप्लिकेशन हे एका पिरियडमध्ये शिकवतो तर ते होत नाही. त्याला कमीत कमी 2 पिरियड्स लागतात. म्हणून त्याचे पॉईंट्सही जास्त आहे. तर सिंथेसिस ऑफ द न्यू स्ट्रँडमध्ये ईच स्ट्रँड जो राहतो सेपरेटेड स्ट्रँड दॅट ॲक्ट्स ॲज अ टेम्पलेट. टेम्पलेटला आपण म्हणतो सिंगल स्ट्रँडेड DNA जो आहे त्याला टेम्पलेट असं म्हटलं जातं. अँड धीस टेम्पलेट दॅट आर मोल्ड फॉर द सिंथेसिस ऑफ द न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड का बरं म्हटलं जातं तुम्हाला माहीत आहे. DNAवरचे दोन्ही स्ट्रँड जे आहे ते कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स असतात. आता पहिला पॉईंट काय लिहू शकतो आपण की ईच सेपरेटेड स्ट्रँड, ईच सेपरेटेड स्ट्रँड ॲक्ट्स ॲज अ टेम्पलेट. टेम्पलेट म्हणजे सिंगल स्ट्रँडेड DNA, सिंगल स्ट्रँडेड DNA जो आहे त्याला टेम्पलेट असं म्हटलं जातं जेव्हा ते दोन्ही स्ट्रँडचं सेपरेशन होतात तेव्हा. ठीक आहे. अँड दीज अ टेम्पलेट दॅट आर मोल्ड फॉर द सिंथेसिस ऑफ न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड, न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. कारण की डिफरंट टाईप्स ऑफ द न्यूक्लिओटाइड्स जे आहे ते न्यूक्लिओप्लाझममध्ये प्रेझेंट राहतात आणि म्हणून DNAचं स्ट्रँडचं न्यू स्ट्रँडचं जेव्हा सिंथेसिस होतं तेव्हा हे न्यूक्लिओप्लाझममधून न्यूक्लिओटाइड्स उचलले जातात, घेतले जातात आणि मग अकॉर्डिंग टू द कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसिस त्याचं काय होतं कन्स्ट्रक्शन होतं. ठीक आहे. आणि हे जे स्टार्ट होते दॅट इज ड्यू टू द स्मॉल RNA मॉलिक्यूल कॉल्ड ॲज द RNA प्रायमर. It begins with the help of a small RNA molecule, called RNA primer, ठीक आहे. आणि सिंथेसिस ऑफ द RNA प्रायमर जे आहे दॅट इज कंट्रोल्ड बाय द एन्झाईम RNA प्रायमेज एन्झाईम. सिंथेसिस ऑफ RNA प्रायमर, सिंथेसिस ऑफ RNA प्रायमर is controlled by the enzyme RNA प्रायमेज. RNA प्रायमर जो आहे हा 3' एंडला अटॅच होतो टेम्पलेट स्ट्रँडच्या and that attracts the complementary nucleotides from the nucleoplasm, surrounding nucleoplasm. आणि हे जे these nucleotides राहतात molecules that are binds to the complementary nucleotide on the template strand by forming the hydrogen
बॉन्ड्स. हा जो इन्व्हर्टेड वाय शेप जो बनलेला DNA मॉलिक्यूल आहे त्याच्या 3' एंडला सगळ्यात पहिले टेम्पलेट स्ट्रँडच्या RNA प्रायमर जो आहे तो अटॅच होतो. ठीक आहे, म्हणजे छोटा जो RNAचा जो मॉलिक्यूल आहे तो अटॅच होतो आणि दॅट अट्रॅक्ट्स द कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसेस ऑर न्यूक्लिओटाइड्स फ्रॉम द न्यूक्लिओप्लाझम. आणि मग त्या ठिकाणी काय होतं, फॉर्मिंग ऑफ द हायड्रोजन बॉन्ड होतो जेव्हा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड फॉर्म होतो तेव्हा. म्हणून आता इथे लिहू आपण की RNA प्रायमर अटॅच्ड ॲट 3' end of the टेम्पलेट स्ट्रँड. टेम्पलेट म्हणजे सिंगल स्ट्रँडेड DNA जो आहे तो. अँड अट्रॅक्ट्स द कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसेस अँड अट्रॅक्ट्स कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स from nucleoplasm attracts complementary nucleotides from nucleoplasm surrounding nucleoplasm. आणि नंतर हे जे न्यूक्लिओटाइड्स आहे these nucleotides bind to the complementary nucleotides binds to the complementary nucleotides on the template strand by forming हायड्रोजन बॉन्ड्स. जसं ॲडेनाईन आणि थायमिन असेल, ॲडेनाईन असेल त्या स्ट्रँडवरती तर मग काय केलं जाईल, थायमिन घेतला जाईल फ्रॉम द सराउंडिंग न्यूक्लिओप्लाझम आणि त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट होईल. किंवा मग उलटं, थायमिन असेल तर ॲडेनाईन घेतला जाईल आणि 2 हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतील. ग्वानाईन असेल तर सायटोसिन घेतला जाईल आणि 3 हायड्रोजन बॉन्ड त्याच्यामध्ये फॉर्म होतील. किंवा मग याच्या उलटं, जर सायटोसिन असेल तर ग्वानाईन घेतला जाईल आणि त्याच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड हे फॉर्म होतील. ठीक आहे, म्हणजे असे जे न्यूक्लिओटाइड्स आहे त्या न्यूक्लिओटाइड्सचं काय केलं जातं, पेअरिंग केलं जातं. नेक्स्ट पॉइंट आहे लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड्स. नंबर 6 लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड्स. ठीक आहे, आता DNA मॉलिक्यूल जो आहे, हा DNA मॉलिक्यूल जो आहे याचं जे पॉलिमरायझेशन आहे हे पॉलिमरायझेशन होतं ड्यू टू द DNA पॉलिमरेज एन्झाईम्स ओनली इन वन डायरेक्शन. म्हणजे हा जो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँडचं जे फॉर्मेशन होतं ते एका डायरेक्शननी होतं. तर दॅट इज कॅटलाइज बाय द DNA पॉलिमरेज एन्झाईम. DNA पॉलिमरेज एन्झाईम catalyzes polymerization of DNA. Polymerization only in one direction. ठीक आहे, एन्झाईमचं नाव लक्षात ठेवायचं आहे, DNA पॉलिमरेज एन्झाईम. पहिले सांगितलं की हायड्रोजन बॉन्डिंगचं ब्रेकडाऊन होते एंडोन्यूक्लियस एन्झाईममुळे. नंतर हेलिकेज एन्झाईम आहे, त्यानंतर एन्झाईम आलं होतं SSBP सिंगल स्टँडर्ड DNA बाइंडिंग प्रोटीन. त्यानंतरचं एन्झाईम आलं होतं RNA प्रायमेज एन्झाईम. आता DNA पॉलिमरेज एन्झाईम. ठीक आहे, आता या ठिकाणी हा जो टेम्पलेट स्ट्रँड आहे तर ज्या स्ट्रँडचा 3' एंड असतो, फ्री 3' एंड असतो त्याला लीडिंग टेम्पलेट म्हणतात.
आणि ज्याचा फ्री एंड हा 5' एंड असतो त्याला लॅगिंग टेम्पलेट असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग काय लिहू आपण? द टेम्पलेट strand with free 3' end is called lagging template. ठीक आहे. नंतर काय लिहू शकतो आपण? द टेम्पलेट स्ट्रँड विथ फ्री 5' end is called leading template. ठीक आहे. आणि प्रोसेस ऑफ द रेप्लिकेशन जी राहतं that is always starts at 3' end of the template strand and that is proceeds towards the 5' end. म्हणून आपण नेक्स्ट पॉइंट लिहू शकतो. the process of replication always starts at C3 म्हणजे कार्बन 3 end of template strand and proceeds towards कार्बन 5 म्हणजे 5' एंड. म्हणजे 3' एंड पासून स्टार्ट होतो आणि 5' एंड पर्यंत युनि डायरेक्शनने काय होतं ते कंप्लीट होतं. जो स्ट्रँडचं ओरिएंटेशन किंवा ज्या स्ट्रँडचं ओरिएंटेशन 3' to 5' असतं त्याला लीडिंग टेम्पलेट म्हणतात. ठीक आहे. आणि त्याच्यावरती जो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड फॉर्म होतो त्याला लीडिंग स्ट्रँड असं म्हटलं जातं. आता काय लिहू शकतो मग आपण? दी स्ट्रँड विच ओपन्स फ्रॉम 3' to 5' 3' पासून स्टार्ट होतं रेप्लिकेशनची प्रोसेस आणि 5' पर्यंत ती कंप्लीट होईल म्हणजे एका स्ट्रँडचं झालं. इज कॉल्ड लीडिंग टेम्पलेट म्हणजे हा तुमचा मदर DNA झाला आता. ठीक आहे. आणि जो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड फॉर्म होतो त्याला लीडिंग स्ट्रँड म्हणतात. लीडिंग स्ट्रँड हा न्यू न्यूक्लिओटाइड्सपासून फॉर्म होतो फ्रॉम द न्यूक्लिओप्लाझम आणि लीडिंग टेम्पलेट म्हणजे तुमचा जो DNA आहे ज्याचं रेप्लिकेशन होऊन राहिलेलं आहे त्याचा स्ट्रँड. ठीक आहे. म्हणून याला म्हटलं तर लीडिंग टेम्पलेट असं म्हटलं जातं. द स्ट्रँड विच ओपन्स फ्रॉम 3' to 5' इज कॉल्ड लीडिंग टेम्पलेट अँड इट्स कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड म्हणजे नवीन फॉर्म झालेला स्ट्रँड. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड म्हणजे हा न्यू स्ट्रँड आहे. ठीक आहे. आणि हा लीडिंग टेम्पलेट म्हणजे हा तुमचा ओल्ड स्ट्रँड आहे डीएनएचा ज्याचं रेप्लिकेशन होऊन राहिलेलं आहे त्याचा ओल्ड स्ट्रँड हा न्यू स्ट्रँड जो नवीन फॉर्म होऊन राहिला आहे त्याला म्हटलं तर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड is called leading strand. ठीक आहे. म्हणजे जो ओल्ड स्ट्रँड आहे त्याला लीडिंग टेम्पलेट म्हणतात आणि नवीन जो फॉर्म झालेला आहे त्याला लीडिंग स्ट्रँड असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता हा जो लीडिंग स्ट्रँड कन्स्ट्रक्ट होतो लीडिंग स्ट्रँड इज constructed
continuously at a faster rate. हा म्हणजे लवकर फॉर्म होतो. ठीक आहे. आता जो दुसरा स्ट्रँड राहतो, द अदर स्ट्रँड which opens from, पहिला 5' to 3' लिहिला होता, आता दुसरा काय 3' to 5' लिहिला होता, आता दुसरा काय लिहू आपण 5' to 3' is called lagging template. लॅगिंग टेम्पलेट म्हणजे तुमचा ओल्ड DNA स्ट्रँड. ठीक आहे. अँड इट्स कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड म्हणजे तुमचा न्यू DNA किंवा न्यू स्ट्रँड. ठीक आहे. इज कॉल्ड लॅगिंग स्ट्रँड. टेम्पलेट हा शब्द ओल्ड DNA साठी, मदर DNA साठी वापरला जातो, आणि स्ट्रँड हा शब्द न्यू DNA साठी वापरला जातो. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. मग कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँडमध्ये जर लॅगिंग टेम्पलेटवरती फॉर्म होत असेल तर त्याला लॅगिंग स्ट्रँड म्हणतात, आणि जर लीडिंग टेम्पलेटवरती फॉर्म होत असेल तर त्याला लीडिंग स्ट्रँड असं म्हटलं जातं. आता हा जो लॅगिंग स्ट्रँड आहे, लॅगिंग स्ट्रँड ओरिएंटेशन लक्षात ठेवायचं आहे. लीडिंगचं 3' to 5' आणि लॅगिंगचं 5' to 3'. तर लॅगिंग स्ट्रँड जो आहे दॅट इज constructed discontinuously at a slower rate. म्हणजे एका स्ट्रँडचं कन्स्ट्रक्शन हे फास्टर रेटने होतं आणि कंटिन्युअसली होतं. तर दुसरा जो स्ट्रँड आहे त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते डिसकंटिन्युअसली होतं आणि ते स्लोअर रेटने होतं.